पुढची मॅच सुरू होत आहेत. इन ॲक्शन मध्ये जाऊयात भरतजी मोरे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि त्यांच्या जोडीने मंडणगडचा एक गोड आवाज वैभवजी अब्दुल जॉईन आहेत. थँक्यू. पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला. चेंडू खेळ काढला फायलिंग क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली आहे आणि एक धाव कंप्लीट करत असताना दुसऱ्या धावेसाठी देखील फलंदाज परतले. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने अकाउंट ओपन केले गेले. 2 संघांदरम्यान लढत, 2 संघांदरम्यान भिडंत आपल्याला पाहायला मिळते. वेरळ क्रिकेट संघ वेरळ विपक्ष श्री भैरवनाथ क्रिकेट संघ रत्नांबेवाडी या 2 संघांदरम्यान सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत. पंचाचे डाव बाजूने पुढचा चेंडू आहे प्रथमेश यांचा. आता मात्र कट केला. क्षेत्ररक्षक मेहुलला संधी होती परंतु त्या ठिकाणी झेल सोडलाय. झेल सुटले. जीवनदान मिळाले आहे आणि एक धाव नाही आहे तर डॉट निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाले. काय निर्धाव एक धाव कंप्लीट केली. ओके एक धाव कंप्लीट केली. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढली आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक मध्ये पुढचा चेंडू. आता मात्र एकदा स्लोवर वन चेंडू मध्ये गती परिवर्तन. क्षेत्ररक्षक बीट फलंदाज बीट आणि जीवनदान दोघांनाही मिळताना पाहायला मिळत आहे. आता मात्र क्षेत्ररक्षकाने टिपलेला झेल शेवटच्या शेडी त्या ठिकाणी झेल पकडण्याची संधी होती. झेल सुटला. जीवनदान मिळालाय. भावेशांच्या हातामधून चुकी करताना पाहायला मिळते. भावेश असा खेळाडू आहे ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, टेम्परामेंट आहे परंतु त्याच्याकडून चुकी होते. चुकी झाल्या चुकीला माफी नाही आहे. आणि पुन्हा एकदा फ्रंट फुट जाऊन कट केल्यानंतर चेंडू थर्डमॅन ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेवरती समाधान. एका धावेवरती समाधान. एक धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजेच 4 चेंडू आणि 5 धावा. 5 धावा बनल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेश यांच्याकडून. पॉइंटला पण पाहिलंय मेहुलला शतक्षण करताना. आता मात्र शॉर्टपीच चेंडूला खेचून मारलाय. खेचून मारत असताना चेंडू निघून झालाय. सीमारेखा पार क्लिअर करत असताना येतोय षटकार. आता रनांची लई लूट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. 6 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोचल्या डबल 1 11 या धावसंख्येवरती. चेंडूचा खेळ शिल्लक केला 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती पर्यंत गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती फलंदाज धैर्यला. आता मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. गती परिवर्तन स्लोवर वन आणि आता मात्र निर्धाव डॉट चेंडूची सांगता झाली आहे. षटक समाप्त झाला आहे. एक षटका अखेर. धावसंख्या झाल्या 11. ग्रुपची पोरं ही सारी आहे. टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळाला. हॅलो वैभवजी, एक पारितोषिक आलेलं आहे. जर राकेशने हॅट्रिक घेतली तर प्रीत प्रशांत कोपनाक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. गोलंदाजी मार्कवरती तोच गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना पाहतो. राकेश बोरले गोलंदाज स्ट्राईक वरती. लेफ्ट हँड गोलंदाज राईट टर्म राऊंड विकेट गोलंदाजसाठी तयार. स्ट्राईक वरती फलंदाज. पहिला चेंडू बीस टाइम फटका. चेंडू उंच मध्ये झेल केली. क्षेत्ररक्षक हो टिपलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ वर. पहिली विकेट फलंदाज बाद. करण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये गेला आणि क्षेत्ररक्षकाने बाकी काम करत असताना व्हेरी फर्स्ट बॉल वरती राकेशने मिळून दिला ब्रेक थ्रू. फलंदाज बाद आणि आता त्याची जागा घेण्यासाठी दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जागा घेण्यासाठी संचितची आणि जागा घेत असताना धैर्याने एक षटकार लगावला. अजूनही तो मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात
चांगली आहे. 11 धाबा. हो, बाहेर कट होणारा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यष्टरक्षकाने काम केलं, डॉट बॉल आलाय. विकेट पडल्यानंतर वैभव कुठे ना कुठेतरी दडपण फलंदाजी करणाऱ्या टीमवरती आल्यासारखं चित्र दिसून येते. नक्कीच चांगला उल्लेख केला. दडपण, प्रेशर सर्व काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. युवा जोश या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजी करता राकेशमध्ये देखील पाहायला मिळतोय. राकेशने 2 डॉट टाकले. 2 डॉट टाकल्यानंतर धावसंख्येला पुन्हा एकदा रोख लगावला गेला. आता पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूला लेग ब्रेक प्रकारचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता का ते देखील या ठिकाणी पंच दर्शवतात. येस 22च्या सर्वांमध्ये 1 धाव मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे सरकताना जाऊन पोहोचला तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाल्या 12 पावतोय. पुन्हा एकदा आपण युवा चषका हा सामना लढत असताना पाहायला मिळतोय. वेरळ विपक्ष त्याच्या साथीने वैभव पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर अशा प्रकारचा रोख लगावणं त्यासाठी सुरुवातीच्या 3 चेंडूवरचा कंट्रोल गोलंदाजाचं कौतुक होणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉलला पुन्हा एकदा हुक काढायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची आतली काढा घेऊन निघून चालेल लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. फक्त एकच धावेवरती समाधान. खूप मोठा फरक पडलाय विकेट आल्यानं. नक्कीच खूप मोठा फरक पडलाय. त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचं देखील आगमन झालंय. चंद्रकांतजी होडबे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सन्मान केला जातो. त्याने देखील या ठिकाणी यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कॅश प्राईज देखील आलेले 550 रुपयाचे देणगी आले. त्यांचे देखील आभार आहेत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. यावेळेला शॉर्ट बॉल पूल केला. क्षेत्ररक्षक आहे. ओ, आता फिल्डरचा कॅच बघण्यापेक्षा क्षेत्ररक्षकाचं म्हणजे क्षेत्ररक्षक त्याचा कॅच बघण्यापेक्षा बाहेरच्यांचा कॅच बघायला जास्त इंटरेस्ट आहे. कारण बक्षीस 100 रुपयाचं आहे प्रतीकजी बैराग यांच्याकडून. आलाय षटकार. 6 धावा. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत खेळ राकेशने. आता मात्र थोडासा 5व्या चेंडूवरती षटकार आलेला आहे. पुन्हा लेडिंग एज पंचांच्याकडे अपील केले. लाऊड अपील. पंचाचा सिग्नल. इट्स OUT. फलंदाज बाद. मध्ये रंग भरण्याचा क्रम गोलंदाज राकेशने मात्र सुंदर कधी केलंय. सुरुवात विकेटनं आणि त्यानंतर शेवट विकेटनं असे गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. शेवटचं आणि अंतिम षटक बाकी 19 वरती धावफलक आहे. यानंतर होणारा सामना, त्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. गोडेगर ब आणि आंबवणे गाव दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. अक्षय बोवड. हो, पहिलाच बॉल त्याला शफलून खेळण्याचा प्रयत्न नाही झाला. शफल झाले पण चेंडूला जाऊ दिलं. पंचांनी इशारा केला वाईडचा. अतिरिक्त 10 धावफलकामध्ये ऍड होतीये. एक्स्ट्रा रन्स आल्या कारणाने 20 धावा होत आहेत. 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. वेरळ संघ जर जिंकला तर स्वप्नील शिगवान यांच्याकडून 2500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. लगातार 2 वाईड आलेत. सार्थक बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार होईल. राऊंड द विकेट येत असताना लगातार 2 चेंडू अतिरिक्त धावा. त्यानंतर पुन्हा एकदा चेंडूला जाऊ दिलंय. पंचांनी दिलाय वाईडचा इशारा. लगातारचे 3 वाईड आले. 3 वाईडने तर धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचला 22 या धावसंख्येवरती. 22 धावा बनल्यात. वेरळगावचा हा गोलंदाज नवोदित उभरता खेळाडू ज्याच्याकडे आपण पाहतोय सार्थक यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. संघाने त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. बघूया त्या जबाबदारीला सार्थक ठरत असताना सार्थक कशा प्रकारे पुढे चेंडू राखणार. आता पुढे चेंडू पुन्हा एकदा खेचून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट झाले. राकेशच्या ठिकाणी पोहोचलेत आणि दुसरी धाव कंप्लीट केली गेले. आणि वेरळ संघासाठी पुन्हा एकदा
पारितोषिकांचा वर्षव. जर वेरळ संघाने हा सामना जिंकला तर स्वप्नील शिगवन, मायरा 11चे सर्वेसर्वा, मथुरचे खास फॅन यांच्याकडून वेरळ संघासाठी 2500 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. 2500 रुपयाचं बक्षीस आणि या बक्षिसाला बघता वेरळ संघ किती धावांपर्यंत मजल मारेल. गरज आहे 30 पार करण्याची, गरज आहे 35च्या पार जाण्याची. सध्या स्थिती 24 वरती येऊन धावफलक थांबलेले. 5 चेंडूचा अजूनही खेळ येणं बाकी. एका चांगल्या मोमेंटमला ब्रेक करणारे वाईट ओ दुरून, पण चेंडू बॅटच्या रडारमध्ये होता आणि त्या चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये प्रेक्षकाला आपण पाय निसटून पडताना पाहतोय. आलाय षटकार. सांगता हम भी कुछ कम नाही आहे आणि तसं दमखम दाखवताना आलेला षटकार पाहायला मिळालाय. लाथाबेवाडी संघ प्रथम फलंदाजी करतो. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न मिळू विकेटच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. खराब फिल्डिंग. धावांना बनवण्यासाठी फलंदाजी तितकीच चांगली करतायत, पण क्षेत्ररक्षक त्यांना मदत करतात असं म्हणावं लागेल. कारण 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय. जिथे 1 होता तिथे 2 आल्यात. कदाचित तिथे 1ही निघाली नसती. धावफलकातील धाबा या 2 धाबांशी जाऊन पोहोचल्यात 32 वरती. 3 चेंडूचा अजूनही खेळण्यात शिल्लक आहे. वैभव 35, 40, 45 किती धाबा वाटतायत येणाऱ्या 3 चेंडूवरती? नक्की जशा प्रकारे फलंदाजी करतो स्ट्राईक वरती आपण पाहतोय धैर्य 7 मध्ये 18 धावा भरवल्यात. जर 3 चेंडू धैर्याने गेले तर नक्कीच आपल्याला 1 ते 2 मोठे फटके पाहायला मिळतील ही अपेक्षा असणार आहे. खास करून राताबळी संघाची तर वेरळ संघाकडून सार्थक चेंडू देखील अपेक्षा आहे वेरळ संघाला. आता मात्र जळमधला चेंडूला पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू निघून चालला. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी काही कॉल केला जातोय का बघूया. दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद. धन्यवाद थँक्यू. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी गुडेगर ब आणि आंबवणे गाव दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या आलेले आहेत. क्या बात आहे. रोहनचे सगळ्यांवरती ध्यान ठेवून आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. सार्थक पुन्हा एकदा राऊंड विकेट. दुरून खेळण्याचा प्रयत्न. दुरून डोंगर साजरे तसाच हा साजरा केला जातो षटकाराचा जल्लोष. व्हॉट अ शॉट. जशा प्रकारे त्या ठिकाणी चेंडू सीमारेखा पार गेला आणि पार जात असताना प्रेक्षकाने पुन्हा एकदा झेल टिपलाय त्या प्रेक्षकाला राज या ठिकाणी कॅश प्राइज दिला जाणार आहे. बघा कॅश प्राइज त्यांना दिले जाईल, पण हे षटकार चौकाने धावा बनतायत का? कारण फलंदाजाचा कॅच सोडलेला होता 0 वरती कॅच सोडल्यामुळे फलंदाज झाला हिरो. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय अजून एक उत्तंग दर्जेदार शानदार षटकार. हा जर सामना चला पुढील सामन्याचा टॉस केला जाणार आहे 2 संघांदरम्यान. दोन्ही कर्णधार आपण या नाणेफेकी केली जाणार आहे. अविनाश कदम यांना विनंती असेल, अविनाश आपण यावं. 500 रुपयाचं जे प्राइज आहेत ते या ठिकाणी आपण घ्यावं. टॉस केलं जाईल टीम गोडेगर आणि आंबवणे.
यांच्यामध्ये टॉस होणार आहेत. नाणेफेकीचा कॉल. प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या होणार आहेत. एक मिनिट त्या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते माप्रो संघाचा एक खेळाडू त्याचा बर्थडे सेलिब्रेशन केला जातोय. त्या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. डीव्ही लाईव्हच्या माध्यमातून ते देखील क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळते. टीम गुडेगर संघानं टॉस जिंकलेला. संचित काय डिसिजन आहे? बॉलिंग करू. 3 ओव्हरच्या मॅचात किती धाब्यांपर्यंत आंबवणे गावला थांबवण्याचा प्रयत्न? 30च्या आतमध्ये. किती एन्जॉय करतात युवा चषक? खूप मस्त वाटतं. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. दुसऱ्या बाजूला टीम आंबवणे गावचे कॅप्टन 2 शब्द बोलावे लागतील. बॅटिंग करायच्यात किती धावा बनवण्याचा प्रयत्न? 30-35 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न कर. किती एन्जॉय करतात युवा चषक? खूप छान आयोजन केले युवा कमिटीने. अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. हे होते श्री गणेश मंदिर आंबवणे गावचे कॅप्टन. टॉस पार पडलं, टॉस जिंकलायत. टीम घोडेगरच्या संघानं घोडेगरच्या बीट संघानं टॉस जिंकलायत आणि निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. सन्मान या ठिकाणी केला जाणार आहेत. आदरणीय चंद्रकांत होडबे साहेब यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. मी चंद्रकांत होडबे साहेब यांना विनंती करतो, साहेब आपण पुढे यावं. आपला हा सन्मान आहे तो सन्मान मात्र आपण या ठिकाणी स्वीकारावा. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक, त्यामध्ये उपस्थित असणारे आदरणीय व्यक्तिमत्व चंद्रकांत होडबे साहेब आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. आदरणीय श्यामदादा यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या जोडीला युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अमोलदादा वैराग यांच्या शुभ हस्ते सन्मान आहेत तो सन्मान सध्या संपन्न होतोय. धन्यवाद होडबे साहेब, थँक्यू सो मच. आपल्या मनापासून आभार आहेत. धन्यवाद. टॉस झालेला आहे. टॉसची प्रक्रिया त्या ठिकाणी संपूर्ण होताना पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला सुरुवात होता आपण पाहतोय दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश आणि राकेश. आदरणीय रुपेश पवार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. रुपेश पवार साहेब यांना विनंती असेल, रुपेश पवार साहेब यांना विनंती असेल आपण यावा. आपला सन्मान आहे तो सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्याच्यामुळे आदरणीय सन्माननीय रुपेशजी पवार साहेब यांना विनंती असेल आपण या. आपला सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच अविनाश आपल्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे, ते 500 रुपयाचं प्राइज आपण या ठिकाणी कलेक्ट करावं ही विनंती आहे. घोडेगर टीमच्या अविनाश अवी या नावानं प्रसिद्ध असणारे खेळाडू. चला पाठलाग केला जाणार आहे. 46 धावांचा आणि 46चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. भावेश आणि राकेश दोघांसाठी बक्षीस आहे. जर का 25+ धावांची भागीदारी दोघांनी केली तर 500 रुपयाचं बक्षीस प्रीत प्रशांत कोबनाग यांच्याकडून देण्यात येणार आहे. आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बीट झालेत पण एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाही आहेत. रातंबेवाडी संघाचं गोलंदाजी दुरा सांभाळण्यासाठी सुचित यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू खेळला गेला आणि पहिला चेंडू ते एकदा आल्यानंतर आता 45 प्लॅन कशा प्रकारचा आहे दोन्ही संघाचा तो आपण पाहणार आहोत. मिड विकेट स्क्वेअर लेग बाय डिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक लागणार त्याला सर्कलच्या आतमध्ये पॉईंटला डीपमध्ये पाठवलंय नाही. डावखुऱ्या फलंदाजासाठी मिड विकेट स्क्वेअर लेग. ठीक, आपल्यामध्ये आदरणीय सन्माननीय रुपेशजी पवार साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी अमोलदादा वैराग यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय व्यक्तिमत्व रुपेशजी पवार साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. येस, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न 1 मध्ये काढण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. वैभव, या 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा पद्धतीची बॅटिंग होणं गरजेची आहे आणि जो स्टार्ट झालाय काय तो तितकासा योग्य आहे का त्या आस्किंग रन रेटसाठी? नक्कीच बघूया. 15ची सरासरी 3 षटकामध्ये कंप्लीट करायच्या. या ठिकाणी पुन्हा एकदा पारितोषिक लगावलं गेलाय. राकेश आणि भावेशने जर का सामना जिंकून दिला तर आयुषी सावंत यांचकडून दोघांसाठी 1,000चं कॅश प्राईज असणार आहे. पुन्हा एकदा जाता मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न ऑन साईडला केला. फटका 1 धाव कंप्लीट आहे. क्षेत्ररक्षक आले, क्षेत्ररक्षकाने फील्ड करेपर्यंत 1 धाव मिळाला. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचले 4. 3 मध्ये 4 धावा बनल्या गेल्या. तिथून 3 चेंडू चालू बाकी आहेत. 3 मध्ये 3 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये
1 ते 2 मोठे फटके वेरळ संघासाठी आवश्यक आहेत आणि 2 चेंडू अशा प्रकारचे गोलंदाजाला टाकावे लागणार की अजूनही देखील मजबूत या संघाची स्थिती बनवण्यासाठी गोलंदाजाला राताबडी संघाच्या गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागणार आहे. लगातार 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. प्रीत प्रशांत कोमनाक यांच्याकडून समोर डाऊन द ग्राउंड पहिला आलाय का चेंडू हवेत येस इट्स आउट ऑफ द पार्क षटकार. सूत्र हलवत असताना तडाखे बंद फटका चौथ्याच बॉलवरती लगावलाय षटकार. बक्षिसांशी सुनावणी झाली ना झाली त्याच बरोबरीनं षटकार आला म्हणजे ऊर्जा आली भावेशच्या अंगामध्ये. भावेशच्या अंगात ऊर्जा आली. 10 धावा धावल करते शेवटची अजूनही 2 चेंडू बाकी. पहिल्या षटकाचा खेळ चालू 46चा पाठलाग. पुन्हा एकदा यावेळेला इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली एकच धाव येते सिंगल. लगातार 2 षटकारांसाठी प्रीत कोमनाप यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस हे चालू आहे. स्वप्नील शिगवन वेरळ संघ जिंकला तर 5000 रुपयाचं बक्षीस आहे. पैसे वाढलेत. हो यावेळेला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवण्याचा प्रयत्न चांगली फिल्डिंग. बघा या क्षेत्ररक्षकाने सर्कलमध्ये प्रभावित करणारी फिल्डिंग केली आहे. 5000 रुपयाचं बक्षीस आहे स्वप्नील शिगवण यांच्याकडून जर का वेरळ संघ जिंकला तर. पण पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 12. आता 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 34 आस्किंग रन रेट आहे 17चा. ठीक. या ठिकाणी आपण पाहिलं तर अवी यांना जे पारितोषिक आहे ते पारितोषिक दिलं जाणार आहेत. कारण बाहेर ज्या हायवा कॅच ज्या आपण अवीला घेताना पाहिलं तर अवीने किती कॅच घेतलेत जवळपास 5 कॅच घेतल्यात आणि 5 कॅचचे आधी 100 त्याला भेटल्यात. आता 400 रुपये अजून त्याच्या बाकी ते आपण देणार आहोत. त्याच्यामुळे अवीला विनंती असेल अवी यावं. TDS BDS बाकी सर्व काही कट होऊन जे पैसे आहेत ते तुम्हाला दिले जातील कारण अवी आपलाच खेळाडू आहेत आणि अवीला हे आपण पर्यंत पारितोषिक दिलं जात आहेत. बघा बक्षिसं लावलेली आहेत आणि त्या बक्षिसांची खैरात होत असताना त्या बक्षिसांना जिंकलंय सुद्धा आणि त्यामुळे त्या बक्षीस लगावणाऱ्याच्या मेहनतीचं किंवा त्याच्यात अनाउन्समेंटचं चीज कुठे ना कुठेतरी झालंय. आजचा दिवस सुटला असं म्हणूयात अवीचा आणि हे पारितोषिक आहे ते पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जातात. रविवारचा दिवस आज एन्जॉय करण्याचा दिवस आणि हे पारितोषिक सध्या युवा क्रीडा कमिटी यांच्या माध्यमातून आयोजित असलेल्या युवा चषकामध्ये मात्र दिलं जातात. सुनीलजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते जे प्रतीकजी वैराग यांच्या माध्यमातून लावण्यात आलं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच 2 धावा झाल्या. 2 धाब्याने धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचल्या 14 या धावसंख्येवरती. स्ट्राईकवरती आपण पाहतोय भावे राकेश स्ट्राईकवरती नॉन स्ट्राईकवरती भावेश यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. राकेशची देखील बॅटमधून बॅट तडपणं गरजेचं आहे आणि ते तडपण्यासाठी खेळलेला फटका उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षकाला झेल खाली झेल सुटलाय झेल आणि चेंडू सीमारेखा पार चौकार. प्रीत प्रशांत कोबनाक यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. बघा झेल सुटला आणि झेल का सुटला कारण झेल घेण्यासाठीचा मेळ जुळून नव्हता आणला गेला आणि त्यामुळे तो झेल सुटला. डावखुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक हिंडवरती आहे. वेरळ संघ या मॅचला जिंकण्याच्या दृष्टीने वाटचाल करतोय जरूर. फटके कितपत योग्य येत आहेत. 2 आले 4 आले 2 चेंडूमध्ये 6 आल्या. पुन्हा एकदा यावेळेला उंच पुरा फटका चेंडू धावेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये घेतलाय झेल. फलंदाज बाद. सन्मानाचे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज या स्पर्धेसाठी महत्वाचा वेळ खऱ्या अर्थानं देत आहेत आणि आपल्यामध्ये उपस्थिती आहेत आणि देणगीदार स्वरूपामध्ये ज्यांची मदत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभलेत
त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. विकाजी शिगवण साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आयुषी सावंत यांच्याकडून लगातार 3 षटकाराला भावेश बोरलेच्या 500 रुपयाचं बक्षीस. भावेशला ताकद देण्याचा प्रयत्न केला जातोय. आता भावेश ताकद दाखवतो का? रोशन आलाय मैदानात. स्ट्राईक एंडवरती रोशन आहे. आपण पाहताय दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 18 वरती धावफलक आहे. 46चा पाठलाग आहे. पुढील चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडूला अडवलं गेलं कव्हरमध्ये. एका धावेची कमाई होती. सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट होईल. आता भावेश स्ट्राईक एंडवरती आलाय म्हटल्यानंतर अनेकाच्या अपेक्षा भावेशकडून वाढलेल्या असताना भावेश त्या अपेक्षेची पूर्तता कशी करतोय यावरती सर्वांच्या नजर आहेत. आदरणीय किशोरजी ठोंबरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. त्यांचा देखील स्वागत सन्मान केला जाईल. मी किशोरजी ठोंबरे साहेब आपणास विनंती करतो आपण यावं. आपला सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. अमोलदादा वैराग आणि सुनीलजी गायकवाड साहेब उमेशजी धाडसे साहेब सर्वांना विनंती असेल आपल्या शुभ असे सन्मान होईल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. शॉर्ट बॉल आहे. त्याला पुल करण्याचा प्रयत्न. लपेटलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. फलंदाज बाद. भावेश बोरलेडी बॅट्स. अठरा वरती अजून एक विकेट आली आहे आणि ती विकेट येत असताना 5 बॉल सुद्धा झालेत. फक्त 7 धावा. फक्त 7 धावा आल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. धाबाची गरज किती आहे? 27. या चेंडूवरती जर का षटकार आला तर शेवटच्या षटकाला मजा येईल. पण इथे जर षटकार नाही आला तर सगळ्या आशा जवळजवळ धुसर होतील जिंकण्याच्या वेळेत संघाच्या. ओ यावरचा चेंडू शॉर्ट बॉल आहे. उसळी घेणारा चेंडू पंचांनी वाईड म्हणून दंडित केलंय. अतिरिक्त स्वरूपाची धावफलकामध्ये ऍड होताना दिसतीये. एक्स्ट्रा रन्स काय याच्यामध्ये तो इम्पॅक्ट टाकताना दिसतील का? लगातार 2 षटकारासाठी 500 रुपये प्रियांश प्रितेश कोबनाक यांच्याकडून लगावण्यात आले. प्रियांश प्रशांत कोबनाक यांच्याकडून हे बक्षीस लगावण्यात आले. काय ते 2 षटकार येणार का? लास्ट बॉल. ओ यावरचा चेंडू फुलटॉस आणि फुलटॉस बरोबर हा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. बीमरचा नो वरती 1 अशा 2 धावा. आता सायरन वाजवलं की भीतीचा इशारा दिलाय. कदाचित हा सामना एखाद्या पेचामध्ये अडकू शकतो त्यासाठीचा हा अलर्ट हॉर्न होता. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. 22 वरती धावफलक. इथून जर षटकार आला तर अजून मजा येईल. षटकाराची अपेक्षा बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे. पण रातांबेवाडी काय विचार करते? शेवटचा बॉल. हो यावेळेला चेंडू उंचावेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली. त्यानं टिपला झेल आणि झेल टिपत असताना 2 धावा सुद्धा. कारण फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती धावचीत वगळता फलंदाज बाद नाही होत. असं असताना षटक क्रमांक 2 संपलं. 24 धावानंतर आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. कडून वेरळ संघ जिंकला तर 1000 रुपयाचं बक्षीस. बाय रेल्वेचे सर्वेसर्वा यांच्याकडून 2500 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. जिंकल्यानंतर आयुष्यकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. चला शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 22 म्हटल्यानंतर 2-3 मोठे फटके.
चला एक खेळाडू आतमध्ये घेण्यात येतोय. एक खेळाडू आतमध्ये पाठवा. वेळेअभावी तुम्ही जास्त वेळ घेतलात ही षटकं हाताळण्यासाठी, 2 षटकं हाताळण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. चला सामन्याला होईल सुरुवात. पुन्हा एकदा 6 चेंडू 22 धावा 6 चेंडू. गोलंदाज तयार. ओ यावेळेला मन भरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. हो वॉट अ कॅच. रनिंग कॅच. स्टंट. फलंदाज डीजे मास्टरला आता गाणी सुद्धा समजायला लागली आहेत. कोणत्या वेळेला कोणती गाणी लावावीत, कोणत्या गाण्यावरती कोण थिरकतो. नवीन फलंदाज सुदर्शनकडून अपेक्षा मोठमोठ्या फटक्यांची. आता 5-22ची गरज. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. चांगली गोलंदाजी आशिषकडून. अभिषेककडून यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत. तिघांच्या मध्ये जाऊन चेंडू पडलाय. तोपर्यंत 2 धावा. 2 नाही तर 3 भेटल्यात. 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. आता इक्वेशनमध्ये बदल. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. 4-19 म्हणजे 3 षटकार मारायचे. 3 बिग हिट. 3 मोठे फटके. आणि त्या मोठ्या फटक्यांसाठी पोषक अशी बक्षिसं सुद्धा लगावण्यात आलेली आहेत. म्हटल्यानंतर त्याची पूर्तता होणं स्वाभाविक आहे. पण गोलंदाजाने अभिषेकने केलेली गोलंदाजी ही थोडी कौतुकास्पद राहिली आहे. त्याने कोणत्या प्रकारे हात खोलू दिले नाहीत सुरुवातीच्या 2 चेंडूवरती. नेक्स्ट बॉल. यस वाईट स्वरूपामध्ये अजून एक अतिरिक्त धाव टोटल मध्ये ऍड होते. एका धावेने धाव संख्या बदल्या 28 धावा बदल्या. त्याला 4 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. 3 षटकार अशा प्रकारे मारायचे आहेत. फलंदाजी करताना रोशनला बघा कशा प्रकारची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पडतो चेंडू आहे. गोलंदाज तयार. आता मात्र उर्फी चढवती व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळाली नाही. त्यानंतर दोन्ही क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी फंबल होताना पाहायला मिळतात. दोघांमध्ये कॉल झाला नाही. कॉल झाला नसल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा नव्या स्लॅन्डमध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. जवळपास 30 या धावसंख्येवरती. 30 धाव्या बनल्यात. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये 16ची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 16 गरज आहे. 3 चेंडूमध्ये 16. आपण पाहतो युवा चषक 2026चा दैवीप्यमान सोहळा. आणि या सोहळ्याच्या स्पर्धेमध्ये आपण हा सामना पाहतोय. वेरळ विरुद्ध रतांबेवाडी 2 संघात सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्लोवर वन पंचाने त्या ठिकाणी घोषणे. डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता तर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत वैभव. आणि शेवटच्या 2 बॉलवरती आता फक्त औपचारिकता बाकी आहे असं म्हणावं लागेल. रातांबेवाडी संघाने पहिल्या इनिंगमध्ये केलेली बॅटिंग. 2 षटकानंतर बदललेले ते गेअर. शेवटच्या क्षणाला वेरळकडून झालेल्या त्या चुका या सामन्याला त्यांच्यापासून दूर घेऊन जात आहेत. चेंडू जावे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सहज सोपा झेल सुटलाय. पण आता तो सुटल्यानंतर सुद्धा तितका काही मोठा फरक पडणार नाहीये. आता लास्ट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही टीम आपण मैदानात जाण्यासाठी तयार राहायचंय. लास्ट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू. पंच केलं. चेंडूला पाठवलं पॉईंटच्या डोक्यावरून. कट करत असताना 4 धावांसाठी चौकार. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला रातांबेवाडी संघानं. पराभवाच्या छायामध्ये जातोय वेरळ संघ. आणि यानंतर आता होणारा सामना गुडेगर्भ विपक्ष आंबवडे गाव. दोघांनी मैदानाच्या आतमध्ये यायचंय. सामनावीराचा मानकरी मिस्टर धैर्य पोस्टुरे. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय.